नमस्कार मित्रांनो, आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आपल्या व्हिडिओमध्ये आम्ही थोडं म्हणजे घराच्या बद्दल आम्ही बोलणार आहोत. पायल म्हणते घर बांधू, हे करू ते करू, इकडंच घर घेऊ म्हणते आणि इकडंच कामाला लागून जाऊ. तर माझं काय म्हणणं होतं आणि हिचं काय मत आहे ते तुम्ही ऐकून घ्या आणि त्याच्यावर तुम्ही कमेंट करून सांगा की कोण खरं आहे आणि कोण नाही. तर पायलचं म्हणणं आहे की जॉब करूनच थोडे थोडे पैसे जमा करून घर बांधायचं. आणि माझं म्हणणं आहे की मला जॉब करून थोडे थोडे पैसे करून व जे लाईफचे 40 वर्ष जे 20 वर्ष जे लाईफ एन्जॉय करायचे राहते ते मला असे पायी पायी कमावण्यात न गमावण्यात माझी इच्छा नाही. पायलचं म्हणणं असं आहे की थोडे थोडे पैसे करून आपण घर बांधतल्या माझी वय निघून जाईल. मला माहित आहे जे लाईफ एन्जॉय करायचे नंतर तर लाईफ एन्जॉय करायला भेटणार नाही. म्हणून त्याच्यामुळं मला घुमणे फिरणे जे बाकी गोष्टी करायच्या आहे तर ती मला लाईफ म्हणजे असं जगताना तो अनुभव घ्यायचा आहे ना. सगळं अनुभव घेऊन जात आहे. घर तर सारेच लोक बांधत आहे. काय भेटत आहे त्यांनी, काय भेटून राहिलं, काय पुरस्कार आहे, सगळेच बांधत आहे घर. नवीन गोष्ट नाही. जो गावात हिंडत आहे तोही जगत आहे, मी काम करत आहो तोही मी जगत आहे. पण फरक एवढा आहे का तो घरच्याच्या जीवावर जगत आहे, मी आपल्या स्वतःच्या कमवून किरायाचा आणून खात आहो. फरक एवढा आहे. आणि मी स्वतः टेन्शन घेऊन आपलं काम करत आहो. आणि त्याच्यातही मी घर बांधण्याकडे लक्ष देईल तर माझी लाईफ निघून जाईल. मला तशी लाईफ नाही जगायची असं मला वाटते माझ्या मनात. म्हणजे असं मला भास होते की नाही बाकी लोकांना नाही करायचं, मला वेगळं करायचं. घेतला मी गाडी घेतली, मोबाईल घेतला, हे ते घेतलं. माझं जे स्वप्न होतं ते कॅमेऱ्याचं ते पण झालं, कॅमेरा पण घेतला. बट आता उरलं घर असं नाही बांधायचं आहे की लोक बांधत आहे चार रूमा काढत आहे ना त्याच्यात राहत आहे वरती टीना विना टाकून. तसं नाही. असलं तर अलग, नाही तर मग झोपडीतच ठीक आहे असं बी मला कोणी म्हणणार नाही. आणि मा बाप पण म्हणू शकत नाही मला की तू हे कर ना ते कर, कारण त्यांनी आपली लाईफ काढून टाकली तशी. पण मला तशी लाईफ नाही काढायची. मला थोडं वेगळं करायचं आहे. बाकी मागचा पुढचा मी विचार करणार नाही माझ्या जीवनात काय होत आहे काय नाही. बट मला तसं घर नाही बांधायचं आणि मी बांधणार पण नाही तसं घर. तुझं काय म्हणणं आहे सांगा. तर मी काय म्हणता, सर्व हळूहळू व्यवस्थित होईल. एका वेळेस मला तर नाही होणार ना. प्रयत्न करू ना, पण मला तसं पायी पायी जमा करून होतच नाही ना. समज ठीक आहे, तुम्ही सांगा कुठे जायचं. तुम्ही ऐका मित्रांनो, तुम्ही मला सांगा जर 30,000 पगार त्याच्यातलं रूम किराया किती जाईल, खाण्यापिण्याचा बाजार किराया किती जाईल सांगा. आणि किती उरवायचे, किती बांधायचं, घराला पैसे लागते किती. आणि आपलं जे म्हणजे जे ड्रीम घर असते, सगळ्यांचं ड्रीम घर असते, ते जर बांधत असेल तर काहीतरी फायदा. नाही तर असं एक सिंगल इटाचं दिवाण बांधून उभी करून त्याला काही फायदा नाही. त्याच्यापेक्षा नाही बांधलं ते बरं. मी 1800 रुपये देऊन ते रूम भाड्यात राहतो तेच मला पुरवत आहे. आणि तसं काही वाईट नाही आहे ना, ते काही वाईट नाही. तुम्ही लाईफ जगत आहे, मी लाईफ जगत आहे. विषय आला काढण्याचा, काढू दे, दुसरी बघू. त्याच्यात काही आला नंतर काय दुसरी वाटत तुला नाही काढत, तुला कसा काढणार आहे. मला दिवस देऊन तुम्ही दुसरी बायको कसं काढणार. कारण मला मी काढू शकता जर पटलं नाही तुम्हाला तर मी कशाला काढणार. काढू शकता दुसरी बघू पण शकता, तुम्हाला दुसरी भेटणार पण छान. अरे बापरे, परी मी हूँ परीवाली परी. चला ठीक आहे. नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब नक्की करा.